नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे वांग्याचं भरीत. चमचमीत असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत. थंडीमध्ये हे भरीत खूप छान असं लागतं. त्याच्यासाठी 2 मध्यम आकाराची मी हिरवी वांगी घेतली आहे. तुमच्याकडे मिळतील ती वांगी तुम्ही इथे वापरू शकता. 2 ते 3 ठिकाणी आपल्याला वांग्यांना चिरा देऊन घ्यायचे आहे, म्हणजे वांग्याला कीड आहे की नाही हे आपल्या लक्षात येतं. आरपार असं एक छिद्र करून घ्यायचं आहे, म्हणजे वांगी पटकन शिजण्यास मदत होते. चिरा देऊन झाल्यावर आपल्याला वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे. वांग्याला तेल लावल्याने सालही पटकन सुटून येतात. वांगे निवडताना वजनाला मोठं जरी वांगं असलं तरी ते हलकं असं जाणवलं पाहिजे, म्हणजे ते वांगं कोवळं असं निघतं. आणि जड वांगं जर जाणवत असेल तर ते बियांनी भरलेलं असतं आणि ते वांगं लवकर शिजत नाही. आता आपण वांगी ही छान गॅसवर भाजून घेऊ. कोवळी जर वांगी असेल तर ती पटकन 5 मिनिटातच भाजून तयार होतात. आपली वांगी शिजून तयार आहे. आता आपण ती थोडा वेळ थंड होऊ देऊ, किंवा तुम्ही गरम वांगी ही पाण्यामध्ये बुडवून सुद्धा काढू शकता, म्हणजे पटापट त्याची सालही निघून येतात. इथे मी वांग्याची संपूर्ण सालं काढून घेतली आहे. आता मॅशरच्या साहाय्याने वांगी ही मॅश करून घेऊ. आता आपण इथे फोडणीची तयारी करू. इथे मी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे. वांग्याचं भरीत थोडं तेल जास्त लागतं. त्याच्यानंतर जिरं आणि मोहरी घालून फोडणी केली. त्याच्यानंतर ठेचलेल्या 7 ते 8 लसूण पाकळ्या मी इथे वापरल्या आहे. 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या मी फोडणीमध्ये घातल्या आहेत. थंडीचा सीझन आहे, त्याच्यामुळे मी 4 ते 5 पातीचे कांदे घेतले आहे. पातीच्या कांद्याचं भरीत हे खूप छान लागतं. तुम्ही इथे पातीचा कांदा नसेल तर साधा कांदा, वाळलेला कांदासुद्धा इथे वापरू शकता. त्याच्यानंतर मी मूठभर ओल्या मटारचे दाणे घेतले आहे. ओल्या मटारच्या दाण्यामुळे सुद्धा खूप छान चव भरताला येते. तुम्ही नक्की घालून बघा. थोडी कोथिंबीर सुद्धा आपण फोडणीमध्ये घालून घेऊ. पाव टीस्पून हिंग आपल्याला फोडणीमध्ये घालायचा आहे. पावडर हिंग असल्यामुळे तो मी थोडा उशिराच घातला आहे. मिनिटभर चांगलं आपण कांदा हा परतून घेऊ. एक ते 1.5 मिनिट झाला आहे. आता आपण गॅसची आच स्लो करून पावडर मसाले घालून घेऊ. अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून धणेपूड, आवडीप्रमाणे लाल तिखट इथं घालायचं आहे. इथे आपण हिरव्या मिरच्या पण वापरल्या आहे, त्याच्या अंदाजानेच आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. अगदी चिमूटभर मी इथे गरम मसाला वापरला आहे. तसेच इथे 1 टोमॅटो छोट्या आकाराचा मी इथे वापरला आहे. मसाले चांगले मिक्स करून घेऊ. टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत शिजून घेऊ. चवीप्रमाणे मीठ इथे घालायचं आहे. जितका आपला वांगी भाजलेली आहेत त्या अंदाजाने आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे. फोडणीमध्ये मीठ चांगलं मिक्स होतं आणि एक मस्त टेस्ट अशी भरताला येते. त्याच्यानंतर जे भरीत आपण
वांग भाजलेलं फोडणीमध्ये घालून घेऊ। फोडणीमध्ये चांगलं वांग हे मिक्स करून घेऊ। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांबरोबर व्हिडिओ शेअर करा। 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून आपण भरीत हे शिजवून घेऊ। स्लो गॅसवर मस्त भरीत हे शिजवून घ्यायचं आहे। भरीत शिजल्यावर तेल सुटू लागतं आणि खमंग वास दरवळायला लागतो। चांगली वाफ काढून घेऊन आपण भरीत हे सर्व करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक नक्की करा। तुम्ही इथे बघू शकता भरताला छान तेल सुटू लागलं आहे। आपलं भरीत हे शिजून तयार आहे। आता ते आपण सर्व करून घेऊ। भाकरी बरोबर, पोळी बरोबर किंवा टिफिनला सुद्धा तुम्ही हे भरीत नक्कीच नेऊ शकता। अशा पद्धतीने चमचमीत असे भरीत नक्की बनवून बघा। परत भेटूया अशाच एका रेसिपीसह। धन्यवाद।